नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता सार्थकच्या वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्ताने सुखदाच्या समोर आनंदीचं सत्य कशा प्रकारे येईल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की आनंदी राज्याध्यक्षांच्या घरी राहण्यासाठी आलेली असते। आता आनंदी गणपतीच्या निमित्ताने राज्याध्यक्षांच्या घरी राहण्यासाठी आलेली असते, परंतु आता सुखदाच्या लग्नाचा मुहूर्त अगदी 10 दिवसांवरच असल्यामुळे परत एकदा सुखदाने आनंदीला घरीच थांबवून ठेवलेलं असतं। आता मोठी बहीण म्हणून तिचं कर्तव्य पार पाडण्यासाठी सुखदाने आनंदीला थांबवलेलं तर असतं, परंतु अजूनही सुखदापासून हे सत्य लपूनच असतं की आनंदी ही सार्थकची बायको आहे। आता आनंदी स्वतःहूनच सार्थक आणि सुखदाच्या लग्नासाठी सहभागी झालेली असते। आता आपलं सत्य लपवत आनंदी सुखदाच्या सुखी संसाराची स्वप्न रंगवत असते। सार्थकचा आणि सुखदाचा संसार सुखाचा व्हावा, त्यांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी स्वतः आनंदी अगदी कंबर कसून प्रयत्न करत असते। तिने घरातील सर्वांनाच बजावलेलं असतं की काही झालं तरी तिचं खरं सत्य हे कधीही सुखदाच्या समोर येऊ नये। आता सुखदाचं लग्न होईपर्यंत आनंदीने आपलं सत्य लपूनच राहावं याचा मात्र निर्धारच केलेला असतो। तर आता पितृपक्षाच्या निमित्ताने सार्थकने आपल्या वडिलांचं श्राद्ध घालायचं ठरवलेलं असतं। आता सार्थक गुरुजींना फोन करून पुढील विधींबद्दल विचारतो, तर गुरुजी म्हणू लागतात की आपल्याला हे श्राद्ध उद्याच घालावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या सहपत्नीकच यावं लागेल। आता मात्र सार्थकच्या समोर प्रश्नचिन्ह उभं असतं। सार्थकला तर धक्काच बसतो। गुरुजी विचारतात, काय झालं, तुम्ही तुमच्या पत्नीसोबत येऊ शकत नाही का? आता मात्र सार्थक गुरुजींना नकारही देऊ शकत नाही। आता सार्थक हा गुरुजींना विचारतो, गुरुजी परंतु मी एकटाच हे विधी करू शकत नाही का? तर गुरुजी म्हणतात, परंतु सार्थक राज्याध्यक्ष, तुमचं तर लग्न झालं आहे ना, मग तुम्ही असं का बोलत आहात? का तुमची पत्नी तुमच्यासोबत येऊ शकत नाही का? आता मात्र सार्थक शांतच होतो, कारण गुरुजींना आपल्या लग्नाचं सत्य माहीत असल्यामुळे सार्थक त्यांना काही सांगत नाही। आता सार्थक त्यांना म्हणू लागतो, ठीक आहे। आता मात्र सार्थक विचार करू लागतो की काय करू। आता सार्थक आनंदीला विचारात घ्यायचं ठरवतो आणि म्हणूनच सार्थक आनंदीला म्हणू लागतो की बाबांचं श्राद्ध घालायचं आहे। तर आनंदी म्हणू लागते, मग काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तर सार्थक म्हणतो की हो, खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण जेव्हा मी गुरुजींना विचारलं तेव्हा गुरुजी म्हणालेत की हे श्राद्ध तुम्हाला जोड्यानेच घालावं लागेल। त्यासाठी माझ्यासोबत माझी बायको असणं, माझ्यासोबत माझी पत्नी असणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी गुरुजींना काही उत्तर दिलं नाही। आता मात्र आनंदी म्हणते, मग काय झालं, तुम्ही सुखदासोबत हे श्राद्ध घालूच शकता। तर आता सार्थक म्हणू लागतो, परंतु सुखदाचं आणि माझं अजूनही लग्न झालेलं नाही। तर आनंदी म्हणू लागते, मग परंतु तुम्ही गुरुजींना तसं का नाही सांगितलं? तर सार्थक म्हणतो, कारण तुमचं आणि माझं नातं अजूनही तुटलेलं नाही। जरी तुम्ही डिवोर्स पेपरवर सह्या केल्यात तरीसुद्धा अजूनही मी त्या डिवोर्स पेपरवर सह्या केल्या नाहीत आणि मी माझ्या मनातून हे नातं कधीही तोडलेलं नाही। तर आनंदी म्हणते, मिस्टर सार्थक राज्याध्यक्ष, हे नातं केव्हाच तुटलं आहे आणि या नात्याला आता कुठल्याही प्रकारचं बंधन आहे, तो धागा केव्हाच तुटला आहे। सार्थक म्हणतो, तुमच्या दृष्टीने तुटला असेल, परंतु आनंदी एक गोष्ट तुम्ही विसरलात का? बाबा तुम्हाला किती जीव लावायचे, बाबा तर तुम्हाला सून नाही तर त्यांची मुलगी म्हणायचे आणि आता बाबांचं श्राद्ध घालायचं आहे। कदाचित बाबांचीच इच्छा असेल की त्यांना तुमच्या हातूनच हे श्राद्ध घालून घ्यायचं असेल, तुमच्या हातूनच त्यांचे विधी पार पडायचे असतील। तर आनंदी म्हणते, परंतु सार्थक सर, असं कसं होऊ शकतं? सार्थक म्हणतो की मला काहीच माहीत नाही, परंतु मला माझ्या बाबांचं श्राद्ध तर घालायचं आहे, परंतु आता ह्या सगळ्याला मी कशा प्रकारे सामोरं जाऊ? मला तरी वाटत आहे की जर बाबांचीच इच्छा असेल तर तुम्ही का येत नाही आहात माझ्यासोबत श्राद्धासाठी? प्लीज तुम्ही येऊ तर शकता ना? आनंदी म्हणते, परंतु सर, आता आनंदीला सार्थक म्हणू लागतो, हे माझ्या बाबांचं श्राद्ध आहे आणि खरं तर कदाचित बाबांचीच इच्छा समजा आणि माझी शेवटची इच्छा समजा। प्लीज माझ्यासाठी नव्हे तर माझ्या बाबांसाठी तरी तुम्ही येऊ शकताच ना, कारण तुम्ही त्यांना कायमच बाबा म्हणत आलात ना, मग बाबांची इच्छा तुम्ही पूर्ण करणार नाहीत का? आता मात्र आनंदी विचार करू लागते। सार्थक हा आनंदीला विचारतो, काय झालं, तुम्ही येऊ शकत नाही का? आता मात्र आनंदी विचार करत असते। सार्थक म्हणू लागतो, समजलं, तुमचा विचार माझ्या आला लक्षात, तुम्हाला कदाचित यायचं नसेल, असं म्हणत सार्थक तिथून निघून जात असतो। परंतु त्याचवेळी आनंदी ही सार्थकला थांबवत म्हणते, थांबा, मी येण्यासाठी तयार आहे, फक्त बाबांसाठी। आता मात्र सार्थक म्हणतो, ठीक आहे, मी सुद्धा हे सगळं काही बाबांसाठीच करत आहे। कल्याणी मॅडम,
असं म्हणत आता सार्थक आनंदीला तिथून घेऊन जात असतो. तर आनंदी सार्थकला म्हणते, परंतु माझी एक अट आहे. काही झालं तरी याबद्दल सुखदाला काहीही कळायला नको. सार्थक म्हणतो ठीक आहे. आणि म्हणूनच सार्थक आता श्राद्ध घालण्यासाठी जात असताना आपल्या आईला म्हणतो की मी माझ्या बाबांचं श्राद्ध घालण्यासाठी जात आहे. पितृपक्षामध्ये मला असं वाटत आहे की माझ्या बाबांचं श्राद्ध घालावं. आता सार्थकचा हा निर्णय ऐकून सुधाताई खुश होतात आणि सार्थकचं कौतुक करत म्हणतात, सार्थक खरंच अगदी माझ्या मनातलं बोललास. कारण तुझ्या बाबांचं श्राद्ध घालावं ही माझीसुद्धा इच्छा होती. कारण जर तुझ्या बाबांचं श्राद्ध घातलं तर त्यांच्याही आत्म्याला शांती लाभेल. आणि आता काही दिवसातच तुझं लग्न आहे आणि त्यांचे आशीर्वाद तुझ्यासोबत कायमच असतील. आता सार्थक आईचा आशीर्वाद घेतो आणि त्यानंतर बाबांचं श्राद्ध घालण्यासाठी निघालेला असतो. आता घरातील सर्वांच्याच नकळतपणे आनंदीसुद्धा सार्थकसोबत निघालेली असते. तर आता श्राद्धांच्या विधीला सुरुवात करण्यापूर्वी गुरुजी सार्थकला विचारतात, ज्यांचं तुम्ही श्राद्ध घालणार आहात त्यांच्याशी तुमचं नातं काय आहे? तर सार्थक म्हणतो की मुलगा. तर त्यानंतर गुरुजी आनंदीचं नातं विचारतात. तर सार्थक म्हणतो की सून. आता नकळतपणे सार्थकने आनंदीला आपली बायको तर मानलेलंच असतं आणि राजाध्यक्ष घराण्याची सून म्हणूनच सार्थकने आनंदीची ओळख करून दिलेली असते. आता मात्र आनंदी काहीच बोलत नाही. आता विधींना सुरुवात होते. तर दुसरीकडे सुधाताईंना खूप अस्वस्थ वाटत असतं. आता सुधाताई सुखदाला म्हणू लागतात, सुखदा मला खरंच खूप अस्वस्थ वाटत आहे. तर आता सुखदा विचारते, काय झालं आई, तुम्हाला अस्वस्थ का वाटत आहे? तर आता सुधाताई म्हणू लागतात, काही कळत नाही परंतु खूप अस्वस्थ वाटत आहे. तर सुखदा सुधाताईंना म्हणते, आई काही झालं आहे का, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? तर सुधाताई म्हणू लागतात, नाही, परंतु मला असं वाटत आहे की सार्थक त्यांच्या वडिलांचं श्राद्ध घालण्यासाठी गेला आहे आणि मलाही तिथे जायचं आहे, मलाही जावंसं वाटत आहे. तर आता सुखदा म्हणू लागते, एवढंच नाही, मग जाऊ ना आपण, तुम्ही एवढा विचार का करत आहात? तर सुधाताई म्हणतात, तू मला नक्की घेऊन जाशील का? तर सुखदा म्हणते, हो ना, मी नक्कीच घेऊन जाईन. आता सुखदा सुधाताईंना त्याच ठिकाणी घेऊन येत असते. तर दुसरीकडे सार्थक आणि आनंदी दोघंही मिळून श्राद्धाचे विधी पूर्ण करत असतात. आता श्राद्धाच्या विधींना सुरुवात झालेली असते. तर तिथे सुधाताई पोचलेल्या असतात. आता सुधाताईंच्या ओळखीचे गुरुजी त्यांना भेटतात. तर ते गुरुजी सुधाताईंना विचारतात, काय सुधाताई, कशा आहात तुम्ही? आणि आता तर तुमच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत आहे. तर सुधाताई म्हणू लागतात की हो. तर त्यानंतर सुधाताईंना ते विचारतात, सुधाताई या कोण आहेत? तर सुधाताई म्हणतात की माझी होणारी सून. आता मात्र गुरुजींना धक्काच बसतो. गुरुजी विचारतात, काय? तर सुधाताई म्हणतात की हो, काही दिवसातच माझा मुलगा सार्थक राजाध्यक्ष आणि माझ्या होणाऱ्या सूनबाई सुखदा देशमुख यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण देत आहे. आता मात्र गुरुजी शांतच होतात. तर सुधाताई विचारतात, काय झालं गुरुजी, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? तर आता गुरुजी सुधाताईंना म्हणू लागतात, माफ करा सुधाताई, परंतु सार्थकच्या पत्रिकेमध्ये दुसरा विवाहाचा योगच नाही आहे. आता मात्र सुधाताईंना धक्काच बसतो. सुधाताई विचारतात, काय? परंतु गुरुजी तुम्हीच तर म्हणाला होता ना की सार्थकच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण येणार आहेत. तर गुरुजी म्हणतात की हो, मी म्हणालो होतो, परंतु हे आनंदाचे क्षण कोणते असतील ना तुम्हाला माहीत ना मला माहीत, त्यामुळे आपण काहीच बोलू शकत नाही. तर सुधाताई म्हणू लागतात, हेच तर असू शकतात ना की सार्थकच्या आयुष्यामध्ये सुखदाचं येणं. तर आता गुरुजी म्हणतात, सुधाताई तुम्हाला तर माहीतच आहे, आत्तापर्यंत मी जे काही सांगितलं आहे ते सगळं काही खरं ठरलं आहे. खरं तर कित्येक वर्षाचा माझा अनुभव आहे आणि या अनुभवातूनच मला वाटत आहे आणि मी सांगत आहे तेच खरं होणार आहे. सार्थकच्या आयुष्यामध्ये त्याच्या पत्रिकेमध्ये दुसरा विवाह योग नाही. आता हे ऐकल्यानंतर सुधाताईंना धक्काच बसतो. आता गुरुजी तिथून निघून जातात परंतु सुधाताई तिथेच कोसळतात. आता मात्र हे सगळं काही सुखदानेही ऐकलेलं असतं. आता सुखदा सुधाताईंना सावरते आणि म्हणू लागते, आई तुम्ही स्वतःला सावरा, असं काहीही होणार नाही. तर आता सुधाताई म्हणू लागतात, सुखदा अगं हे काय चालू आहे? आता कुठे सार्थकच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण यायला लागलेत आणि आता तर गुरुजी असं म्हणत आहेत की सार्थकच्या नशिबामध्ये त्याच्या पत्रिकेमध्ये दुसरा विवाह योगच नाही. अगं सुखदा, तुझ्या आणि सार्थकच्या लग्नाला फक्त 10 दिवसच उरले आहेत आणि गुरुजी असं कसं बोलू शकतात? तर सुखदा म्हणू लागते, आई तुम्ही काळजी करू नका, सार्थकचं आणि माझं लग्न नक्कीच होणार आहे आणि तुम्ही अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका, कारण माझा तर या गोष्टींवर विश्वास नाही. मला खात्री आहे की माझं आणि सार्थकचं लग्न नक्कीच होणार आहे आणि हे लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडणार, कोणताही अडथळा येणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही काळजी करू नका. परंतु गुरुजींचं ते बोलणं सुधाताईंच्या मनातून काही जात नसतं. आता सुधाताई मनातून विचार करत असतात आणि त्यांना घाम फुटलेला असतो. त्या घाबरून गेलेल्या असतात. त्यांना सार्थकची काळजी लागून राहिलेली असते. तर आता सुधाताईंना सुखदा म्हणू लागते, आई अहो तुम्हाला किती घाम आला आहे, तुम्हाला त्रास होत आहे, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. असं म्हणत आता सुखदा पाणी आणण्यासाठी निघते. परंतु सुखदा ज्या दिशेने पाणी आणण्यासाठी जात असते त्याच ठिकाणी सार्थक आणि आनंदी विधी करण्यासाठी बसलेले असतात. आता विधी पूर्ण झाल्यानंतर गुरुजी म्हणू
लागतात ही संपूर्ण सामग्री आणि हे पिंड आता तुम्ही पाण्यामध्ये अर्पण करायचे आहेत. आता सार्थक आणि आनंदी आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर ते सर्व काही पाण्यामध्ये सोडत असतात. आता श्राद्धाचे विधी पूर्ण झाल्यानंतर सार्थक आनंदीला म्हणतो, तुम्ही माझ्यापासून कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही जाऊ शकत नाही, कारण आपले हे बंध कधीही तुटू शकत नाही. तुम्हाला स्वतःला कितीही वाटत असलं की आपलं नातं संपलं आहे, आपल्या नात्यातील धागे तुटले आहेत, परंतु ते धागे कधीही तुटू शकत नाहीत. तर आनंदी म्हणू लागते, नाही सर, हे धागे केव्हाच तुटले आहेत आणि ते कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. तर सार्थक म्हणतो की हो, हे धागे तर तुटले असतील, परंतु मनाच्या धाग्याचा काय? तो तर धागा तसाच आहे ना, तो तर तुम्ही तोडू शकत नाही ना. ना तुम्ही तोडू शकत ना मी तोडू शकत. माझ्या मनातील तुमच्या प्रेमाचा धागा तुम्ही कधीही तोडू शकत नाही. आहे का तुमच्यामध्ये ताकद तो धागा तोडण्याची? आता मात्र आनंदी काहीच बोलत नाही. सार्थक विचारतो, बोला ना आनंदी, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? अहो, जरी सप्तपदींच्या गाठी सुटल्या तरीसुद्धा मनातून ज्या गाठी बांधलेल्या असतात त्या कधीही तुटू शकत नाहीत आणि आपली गाठ ही अगदी मनातून बांधलेली आहे. त्यामुळे ना तुम्ही तोडू शकत ना मी तोडू शकत. आता मात्र आनंदी शांतच होते. आता त्या ठिकाणी सुखदा आलेली असते. आता सार्थक आणि आनंदीचं हे सगळं काही बोलणं सुखदाने ऐकलेलं असतं. आता मात्र सुखदाला धक्काच बसतो. आता तर सुखदाला प्रश्नच पडलेला असतो, सार्थकची आनंदी म्हणजे कल्याणीताईच असेल का? आता सुखदा विचार करू लागते. आता सार्थक आणि आनंदीचं नातं सुखदाला कळेल का? सुखदाच्या लक्षात येईल का की सार्थकची आनंदी म्हणजेच आपली कल्याणीताई आहे? आता आनंदीच्या आणि सार्थकच्या नात्याचा सुखदा कशाप्रकारे शोध घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता सुखदा सार्थक आणि आनंदीच्या नकळतपणेच या नात्याचा शोध घेणार आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुखदाच्या समोर सत्य येण्यासाठी वृंदा काकू आणि शलाका अल्बमसाठी प्रयत्न करत असतात. तो अल्बम सुखदाला दाखवावा हा त्यांचा प्रयत्न असतो. आता या प्रयत्नाला यश येईल का? सुखदाच्या समोर आनंदी आणि सार्थकच्या लग्नाचे फोटो येतील का? आता ते फोटो पाहिल्यानंतर सार्थकच्या आणि आनंदीच्या लग्नाचं सत्य सुखदाच्या समोर कशाप्रकारे येईल आणि सुखदा पुढे कोणता निर्णय घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.